Dear student, in the last lecture we have seen what is meant by evolution. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी उत्क्रांती म्हणजे काय याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली की उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक अशा प्रकारचा बदल, आणि ही असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती अत्यंत सावकाश आणि जीवांचा विकास साधणारी त्या ठिकाणी असते. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असं पाहिलं होतं की नैसर्गिक असणारे जे काही निवड जे आहे तर त्या निवडीला प्रतिसाद म्हणून सजीव जे आहे तर त्या सजीवाच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं असणारं जे काही लक्षण जे आहे तर त्या लक्षणामध्ये अनेक पिढ्यापर्यंत बदल घडण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमुळं अखेर नव्या असणाऱ्या जे काही जीवजाती जे आहेत तर ते जीवजाती त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. आणि ही जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेलाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, उत्क्रांती त्या ठिकाणी म्हटलेलं. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे थिअरी ऑफ इव्होल्युशन. थिअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीचा असणारा तो काही सिद्धांत किंवा उत्क्रांतीचा असणारा सिद्धांत आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे पहा की अकॉर्डिंग टू दिस थिअरी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल दॅट इज प्रोटोप्लाझम हॅज बीन फॉर्म्ड इन ओशन. हा जो काही असणारा जो काही इव्होल्युशनचा असणारा जो काही सिद्धांत जो आहे तर त्या सिद्धांतानुसार पहिला असणारा जो काही सजीव किंवा तो सजीव तयार करण्यासाठी लागणारे जे काही प्रोटोप्लाझम जीवद्रव्य जे आहे तर ते जीवद्रव्य पृथ्वीवरील समुद्र जो आहे तर त्या समुद्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. इन ड्यू कोर्स ऑफ टाइम एनी सेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म्ड. त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये सुरुवातीला आपल्या लक्षात येत असते की काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे एक पेशी असणारा जो काही जीव, उदाहरणार्थ पॅरामेशियम आहे, अशा प्रकारचे असणारे जे काही एक पेशी असणारे जे काही जीव जे आहे तर त्या जीवांची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी झाली. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स वेअर फॉर्म्ड. त्याच्यानंतर हे जे असणारे जे काही एक पेशी असणारे जे काही सजीव जे आहे तर त्या सजीवांच्या एक पेशी असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांमध्ये क्रमाक्रमानं त्या ठिकाणी बदल घडून आले आणि त्याच्यामधून अधिक अशा प्रकारचे मोठे किंवा अधिक अशा प्रकारचे जटिल असणारे जे काही ऑर्गॅनिझम सजीव जे आहेत तर ते सजीव त्या ठिकाणी काय झालेले, विकसित त्या ठिकाणी झालेले. ड्युरेशन of all these changes is at most 300 crores years. काय पाहिले आपण की सर्वसाधारणपणे एक पेशी असताना ते काही सजीव जे आहेत तर त्या एक पेशी सजीवांमध्ये क्रमाक्रमानं त्या ठिकाणी बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी घडून आले आणि त्याच्यामध्ये अधिक मोठे अशा प्रकारचे सजीव किंवा अधिक जटिल अशा प्रकारचे सजीव जे आहेत तर ते सजीव त्या ठिकाणी विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमानं त्या ठिकाणी होत राहील आणि हा त्यांचा झालेला जो काही विकास जो आहे तर तो विकासाचा कायापालट जवळजवळ 300 कोटी वर्षाचा त्या ठिकाणी. चेंजेस अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल अँड धिस लीड टू द इव्होल्युशन ऑफ द डिफरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स. की सजीवांमध्ये होणारा हा जो काही बदल असेल किंवा असणारा जो काही डेव्हलपमेंट विकास असेल हा कसं सांगितलं आपल्याला तर सर्वसाधारणपणे ऑल राऊंड आहे म्हणजे सर्वव्यापी त्या ठिकाणी. तर त्याच्यानंतर सर्व अंगांनी त्या ठिकाणी तो विकास होत गेलेला आहे आणि याच्यामधून अनेक प्रकारचे सजीव जे आहेत तर ते सजीव त्या ठिकाणी काय झालेले अस्तित्वामध्ये त्या ठिकाणी आले आणि हेन्स this overall process is called as the evolution which is organization. आणि या ज्या काही असणाऱ्या ज्या काही सर्व प्रक्रिया ज्या आहेत तर त्या सर्व प्रक्रिया काय सांगितलं आपल्याला
क्रमविकास अथवा उत्क्रांती त्याला त्या ठिकाणी म्हटलेले, आणि जी त्या ठिकाणी कशी आहे ऑर्गनायझेशनल म्हणजे संघटनात्मक अशा प्रकारची त्या ठिकाणी ती उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती त्या ठिकाणी. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम द अँचेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. काय म्हटलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द प्लांट्स अँड द ॲनिमल्स फ्रॉम द अँचेस्टर. काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे भिन्न रचना आणि भिन्न कार्य असलेले जे काही पूर्वज जे आहेत तर त्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट प्रागतिक अशा प्रकारचा विकास त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे इव्होल्युशन किंवा उत्क्रांती त्या ठिकाणी म्हणणार आहे. याच्यानंतर पुढे याच्यानंतर पुढे पेज नंबर 4 वर एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन पाहिजे आपल्याला एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन जे असणारे जे काही उत्क्रांती जी आहे तर त्या उत्क्रांतीचे असणारे जे काही पुरावे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. कलेक्टिव्ह थिंकिंग अपॉन ऑल above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. की वरील असणारे जे काही आतापर्यंत पाहिलेले जे काही सिद्धांत जे आहेत तर त्या सिद्धांताचा जर आपण त्या ठिकाणी एकत्रित अशा प्रकारचा जर विचार जर केला तर आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो की उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती कशी आहे सातत्यानं होत राहणाऱ्या बदलांची अखंड अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रक्रिया आहे. त्या ठिकाणी त्यालाच म्हटलेले की एव्हर लास्टिंग प्रोसेस ऑफ द चेंजेस. जी उत्क्रांती जी आहे तर ती उत्क्रांती कशी आहे तर त्या ठिकाणी सातत्याने होत राहणारे जे काही बदल जे आहेत तर त्या बदलांची अखंड अशा प्रकारची प्रक्रिया आहे त्या ठिकाणी. हाऊ एव्हर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट. असं जरी असलं तर हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला असणारा तो काही प्रूफ म्हणजे पुरावा जो आहे तर त्या पुराव्याची त्या ठिकाणी गरज आहे. फॉलोइंग आर व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ द थिअरीज ऑफ द मेन्शन्ड ऑफ. मग हे जे काही वरील असणारे जे काही सिद्धांत जे आहे तर त्या सिद्धांताच्या पुष्टात अनेक पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि हे जे काही पुरावे जे आहेत तर ते पुरावे व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे की एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन कोणकोणते आहेत तर याच्यावर आधारित मार्च 2019ला त्या ठिकाणी प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी विचारले. त्याच्यापैकी पहिला असणारा जो काही एव्हिडन्स जो आहे तर त्याला म्हटलेलं त्या ठिकाणी मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. पहिला पुरावा कोणता आहे तर मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. आता मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय तर बाह्यरूपीय. काय म्हटलं याला बाह्यरूपीय पुरावा. पहिला कोणता सांगितलंय मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. याच्यासाठी पेज नंबर 4 वर आपल्याला काही मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस त्या ठिकाणी दिलेले पाहतो की ट्राय दिस ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलॅरिटीज बिटवीन गिव्हन ॲनिमल इमेजेस अँड प्लांट इमेजेस. पुढे दिलेले जे काही चित्र जे आहे 1.4 मध्ये तर या चित्रांचं निरीक्षण करून वनस्पतीची असणारे जे काही चित्र खालच्या बाजूला दाखवलेले आहेत आणि वरच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी प्राण्यांची चित्र त्या ठिकाणी याच्यामध्ये कोणकोणतं साम्य त्या ठिकाणी आढळतं याची असणारे जे काही नोंदी ज्या आहेत तर त्या नोंदी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला सांगितले. आता काय सांगतायत द अबव्ह पिक्चर ऑफ द ॲनिमल शो सिमिलॅरिटीज सच एज माउथ. प्राण्यांचं चित्र जर आपण जर पाहिलं तर त्या प्राण्यांच्या चित्रामध्ये त्यांचं असणारं जे काही माउथ तोंड जे आहे तर त्या तोंडामध्ये त्या ठिकाणी सिमिलॅरिटी आहे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगता येईल पोझिशन ऑफ द आईज. त्यांचे असणारे जे काही डोळे जे आहेत तर त्या डोळ्यांची असणारी जी काही स्थिती. त्याच्यानंतर पुढे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ नस्ट्रिल. त्यांच्या ज्या काही नासिका ज्या आहेत नाक जे आहेत तर त्याला नस्ट्रिल त्या ठिकाणी म्हटलेले तर त्या नाशिकांमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी दिसतं.
त्याच्यानंतर इयरपिना. आता इयरपिना म्हणजे त्यांचे असणारे जे काही बाह्य कान जे आहे तर त्या कानांचं असणारं ते काही स्ट्रक्चर. त्याच्यानंतर बॉडी फर. बॉडी फर म्हणजे त्यांच्या अंगावर असणारे जे काही केस जे आहेत या सर्वांमध्ये आपल्याला काय होता नसते सिमिलॅरिटी जे आहेत, साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आढळून येतं. त्याच्यानंतर खालच्या बाजूला पुन्हा 3 डायग्राम त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत पहा की इन द पिक्चर ऑफ द प्लांट्स देर आर सिमिलॅरिटीज इन द कॅरेक्टर्स लाईक लिपसेप. वनस्पतींची आकृती आपण जर पाहिली तर त्यांची असणारे जे काही पानं जे आहे तर त्या पानांमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी जी आहे तर ते सिमिलॅरिटी त्या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतर लिप व्हेनेशन, शिर विन्यास याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आढळेल. त्याच्यानंतर लिप पेट्युअल, पानांचा असणारा जो काही देठ जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आढळेल. आणि these morphological evidences shows that may be a common ancestor for all the species shown here. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो हे जे काही प्राणी असतील, वनस्पती असतील तर यांचा त्या ठिकाणी कॉमन अशा प्रकारचा अँचेस्टर पूर्वज जो आहे तर तो पूर्वज त्या ठिकाणी असला पाहिजे की ज्याच्यापासून या ठिकाणी हे तयार झाले. आता पुढे की व्हेरियस सिमिलॅरिटीज आपल्याला दिलेले की व्हेरियस सिमिलॅरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज, स्ट्रक्चर ऑफ नस्ट्रिल अँड इयर पिना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी आर सीन इन द एनिमल. प्राण्यांचं चित्र जर आपण पाहिलं तर त्या प्राण्यांच्या चित्रामध्ये त्यांचं असणारं जे काही माउथ, तोंडाचे असणारे जे काही स्ट्रक्चर, रचना, त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय की डोळ्यांचं असणारं जे काही स्थान, त्याच्यानंतर नस्ट्रिल, नाकपुडे असतील किंवा इयरपिना, कानांची असणारी जी काही रचना किंवा ते जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरावर असणारे जे काही दाट अशा प्रकारचं थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर त्या ठिकाणी म्हटलेलं म्हणजे दाट अशा प्रकारचं केस इत्यादी समान वैशिष्ट्य त्या प्राण्यामध्ये त्या ठिकाणी आढळतात. व्हेअरएज सिमिलॅरिटीज इन द कॅरेक्टर लाईक लिप सेप, लिप व्हेनेशन, लिप पिट्युल्स एक्सेट्रा अकर इन द केस ऑफ द प्लांट्स. तर त्या ठिकाणी दाखवलेले जे काही 3 असणारे जे काही चित्र जे आहे तर त्या वनस्पतींची जी काही 3 चित्र जे आहेत तर त्या 3 चित्रामध्ये आपल्याला काय लक्षात येतं नसते की त्या ठिकाणी लिप सेप, पानाचा असणारा तो काय आकार, त्याच्यानंतर लिप व्हेनेशन, शिर विन्यास, त्याच्यानंतर त्या ठिकाणी पिट्युअल्स म्हणजे पर्णदेठ, त्याचबरोबर पानाची असणारी जे काही रचना इत्यादीच्या बाबतीवरून आपल्याला त्या ठिकाणी सिमिलर अशा प्रकारचं त्या ठिकाणी असणारे जे काही सिमिलॅरिटी, साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी दिसून येतात. This indicates that there are similarities. काय म्हटलेलं आहे की this indicates that there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be the same and must have the common ancestor. वनस्पती आपण त्या ठिकाणी पाहिल्यात, प्राण्यांची चित्र त्या ठिकाणी पाहिली, त्यांच्यामध्ये साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येताना दिसतं. म्हणजे याच्यावरून सूचित होताना दिसतं की वरील जे काही वनस्पती असतील, प्राणी असतील यांचे जे काही गट जे आहेत तर त्या गटामध्ये साम्य स्थळ त्या ठिकाणी आहेत आणि या साम्य स्थळावरून ते एकच असणारा जो काही पूर्वज जो आहे तर त्या पूर्वजापासून त्या ठिकाणी उत्क्रांत झाले असावे हे त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध होताना दिसतं. त्याच्यानंतर दुसरा आपल्याला इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन त्या ठिकाणी दिलेला आहे, तो दिलेला आहे अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस. दुसरा कोणता दिलेला आहे काय म्हटले त्याला त्या ठिकाणी अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस. आता अॅनाटॉमिकल म्हणजे काय तर शरीरशास्त्रीय. शरीरशास्त्रीय पुरावे. आता हे पुरावे कोणकोणते ते लक्षात ठेवायचे. आता अॅनाटॉमिकल इव्हिडन्सेस मध्ये काय दिलेले पहा की इफ यू केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर देअर डझंट सीम एनी सुपरफेशियल सिमिलॅरिटी बिटवीन ह्युमन हँड, कॅट फोरलेग, फ्लिपर ऑफ द व्हेल अँड पेंटॅगन ऑफ द बॅट. पान नंबर 4 वर तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ बोन्स त्या ठिकाणी दाखवलं. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्युमन हँड दाखवलेला आहे, मानवाचा हात दाखवलेला आहे. त्याच्यानंतर कॅट्स फोरलेग
म्हणजे त्या ठिकाणी मांजर जे आहे तर त्या मांजरीचा पाय दाखवतो. त्याच्यानंतर पॅन्टॅजियम ऑफ द बॅट म्हणजे वटवाघूळ जे आहे तर त्या वटवाघुळाचा असताना तो काही चर्मपर त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि चौथ्या याच्यामध्ये फ्लिपर ऑफ व्हेल देवमाशाचा पर त्या ठिकाणी दाखवतो. या आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक अशा प्रकारचं निरीक्षण जर केलं तर त्या ठिकाणी ह्युमन्स हँड मानवाचा हात, त्याच्यानंतर मांजरीचा पाय, वटवाघुळाचा असणारा तो काही चर्मपर आणि देवमाशाचा असणारा तो काही पर वरवर जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी दिसत नाही. परंतु पुढे सिमिलरली यूज ऑफ ईच ऑफ दो स्ट्रक्चर इज डिफरंट इन द रिस्पेक्टिव्ह ऍक्ट. त्याच्यामध्ये जरी आपल्याला वरवर पाहतात त्या ठिकाणी साम्य जरी त्या ठिकाणी दिसत जरी नसलं तरी आपल्या त्यांची रचना जी आहे तर त्या रचनेमध्ये त्या ठिकाणी भिन्नता आहे. परंतु आपल्या असं लक्षात येतं नसतंय की प्रत्येकाच्या अवयवामध्ये पुढे काय सांगितलं, हाऊ एव्हर देअर इज सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ द बोन्स अँड द बोनी जॉईंट्स इन द ऑर्गन्स ऑफ द इच ऑफ दोज ॲनिमल. आपल्याला प्रत्येकाच्या अवयवामधले असणारे जे काही हाडं जे आहेत तर त्या हाडांच्या रचनेमध्ये किंवा हाडांची असणारे जे काही जॉईंट जे आहेत, जोडणी जी आहे तर याच्यामध्ये मात्र आपल्याला साम्य जे आहे तर ते साम्य त्या ठिकाणी दिसून येताना दिसतं. आणि धिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल मे हॅव कॉमन एन्सेस्टर. आणि त्या हे जे काही प्राणी जे आहेत स्ट्रक्चर ऑफ बोन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये असणारे जे काही साम्य जे आहे तर त्या साम्यावरून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो या प्राण्यांचे असणारे जे काही पूर्वज जे आहेत तर ते पूर्वज त्या ठिकाणी कसे असले पाहिजे, समान त्या ठिकाणी असले पाहिजे. येते त्याच्यानंतर पुढे आता पान नंबर 4 वर कॅन यू टेल दिलेले सांगा काय प्रश्न आहे. विच आर द डिफरंट ऑर्गन्स इन द बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझम. सजीवांच्या शरीरामध्ये कोणकोणते विविध अवयव त्या ठिकाणी असतात. आता काय सांगता येईल की हायर ऑर्गॅनिझम शो डिफरंट बॉडी ऑर्गन अँड सिस्टीम दॅट कॅरी आउट द स्पेसिफिक फंक्शन. का उच्चतर प्राणी, आता उच्चतर प्राण्यामध्ये त्या ठिकाणी उदाहरणार्थ मनुष्य असेल, हत्ती असेल, अशा प्रकारचे उच्चतर अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये विविध अशा प्रकारचे अवयव असतात, विविध अशा प्रकारच्या संस्था ज्या आहेत तर त्या संस्था त्या ठिकाणी असतात. आणि ते त्या प्राण्यामध्ये विशिष्ट अशा प्रकारचं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. ईच सिस्टीम कन्सिस्ट ऑफ द डेफिनेट ऑर्गन. प्रत्येक असणारे जे काही संस्था, उदाहरणार्थ त्या ठिकाणी रेस्पिरेटरी सिस्टीम श्वसन संस्था, श्वसन संस्थेमध्ये नाक असणारे, ट्रॅचे असणारे, लंग असणारे, ब्रॉन्चेस त्या ठिकाणी असणार. म्हणजे अशा प्रकारचे विशिष्ट अशा प्रकारचे डेफिनेट अशा प्रकारचे ऑर्गन्स त्या प्राण्यामध्ये असणार. इन थॉरॅक कॅव्हिटी देर आर लंग्स अँड द हार्ट. ही जी काही उदर पोकळी जी आहे, छातीची असणारी जी काही पोकळी जी आहे तर त्या छातीच्या पोकळीमध्ये फुफ्फुस असणारे, हृदय त्या ठिकाणी असणारे. इन स्कल ही जी काय आपले असणारे काही कवटी जी आहे तर त्या कवटीमध्ये काय असणारे, ब्रेन इज लोकेटेड. त्याच्यामध्ये मेंदू जो आहे तर ते मेंदू त्या ठिकाणी असणार. ॲबडॉमिनल कॅव्हिटी देर इज द स्टमक. ही जी काही उदर पोकळी जी आहे तर त्याच्यामध्ये स्टमक आहे. त्याच्यानंतर इंटेस्टिन आतड त्या ठिकाणी आहे, लिव्हर, किडनी असणारे. त्याच्यानंतर मागच्या बाजूला त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं किडनी असणारे. लिव्हर म्हणजे यकृत त्या ठिकाणी असणार. म्हणजे अशा प्रकारचे अवयव त्या ठिकाणी असणार. सेकंड क्वेश्चन सर्वात महत्वाचा आहे पहा की इज इच ऑफ द ऑर्गन्स युजफुल टू द ऑर्गॅनिझम. हिचे काही प्रत्येक अवयव जो आहे तर तो प्रत्येक अवयव त्या प्राण्यासाठी उपयोगी आहे का. की इच इम्पॉर्टंट व्हायटल ऑर्गन परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन विच इज नेसेसरी फॉर द सर्वायवल. त्या प्राण्यामध्ये असणारा जो काही प्रत्येक असणारा जो काही महत्वाचा अवयव विशिष्ट अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो आणि त्याच्यामुळे तो प्राणी जो आहे तर तो त्या ठिकाणी सर्वाईव्ह होताना दिसतो, म्हणजे जिवंत त्या ठिकाणी राहू शकतो. उदाहरणार्थ ब्रेन कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेट्स ऑल द व्हायटल ऍक्टिव्हिटीज. मेंदू काय करताना दिसतो, सर्वच्या सर्व अशा प्रकारच्या असणाऱ्या जे काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रियांवर नियंत्रण ठेवणं, कोऑर्डिनेशन, समन्वय साधण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो. हार्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्क्युलेशन ऑफ द ब्लड थ्रू आउट द बॉडी. तर हृदय काय करताना दिसतं, संपूर्ण शरीरभर
रक्ताभिसरण करण्याचं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. लंग्स परफॉर्म रिस्पिरेशन, फुफ्फुस जे आहे तर ते काय करताना दिसतंय, श्वसनाचं कार्य करताना दिसतं. किडनी फिल्टर्स आउट नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द ब्लड, किडनी काय करताना दिसतात, रक्तामधले असणारे काही नायट्रोजन युक्त पदार्थ जे आहे तर त्यांचं गाळण करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. इन दिस वे इच ऑर्गन परफॉर्म इट्स ओन फंक्शन. अशा पद्धतीने प्रत्येक अवयव काय करतो, त्याचं असणारे काही कार्य त्या ठिकाणी करताना. ओनली फ्यू ऑर्गन्स सच ॲज अपेंडिक्स डू नॉट परफॉर्म एनी फंक्शन. याच्यामधलं असणारे जे काही अपेंडिक्स जे आहे तर त्या अपेंडिक्स मात्र काय करताना दिसतंय, काही कार्य जे आहे तर ते काही कार्य त्या ठिकाणी करत नाही. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढच्या तासाला असणारे ते काही व्हेस्टिगल ऑर्गन्स, म्हणजे जे अवयव त्या ठिकाणी त्या प्राण्याच्या शरीरामध्ये असतात परंतु कोणत्या प्रकारचं कार्य करत नाही, त्याला म्हणणार आपण व्हेस्टिगल ऑर्गन. उदाहरणार्थ अपेंडिक्स, एवढं उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. बाकीचा भाग आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू.